नमस्कार. आज आपण आलो आहोत नागपूरमधील रेशीमबाग येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थान येथे, जिथे साहित्याचा जगार झालेला आहे. इथे अक्षर क्रांती फाउंडेशन आणि कला गौरव संस्था यांच्या विद्यमाने साहित्याचे संमेलन घेण्यात येत आहे. आणि जाणून घेऊया संमेलनाबद्दल या दिग्गजांकडून. या संमेलनातील एक ठराव होता की महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं जे 2.5 लाखाचं अनुदान आहे, श्रद्धेय महात्मा फुले या देशाच्या प्रथम महिला शिक्षिका आपल्यासोबत कला गौरव संस्थानाचे अध्यक्ष संगीता बानाई मॅडम जोडले आहेत. त्यांच्यासोबत जाणून घेऊया या संमेलनाची अधिक संकल्पना आहे तुमच्या कशी आहे. गेली 2 वर्षापासून हे साहित्य संमेलन सुरू आहे. पहिल्या वर्षी कला गौरव संस्था नागपूर आणि अक्षर क्रांती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संमेलन घेतलं होतं. ते अतिशय यशस्वीरित्या पार पडलं आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता दरवर्षी आपण साहित्य संमेलन घ्यायचं. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला अनुदान मागितलं, प्रस्ताव टाकला आणि तो पहिल्यांदाच प्रस्ताव आमचा मान्य झाला आणि आम्हाला या साहित्य संमेलनासाठी अनुदान मिळालं. त्यामुळे खूप अशी ऊर्जा निर्माण झाली आणि आपण हे कला गौरव संस्थेची स्थापना ही 15 वर्ष आली. खरं सांगायचं म्हणजे महिलांना अंगाचं व्यासपीठ मिळावं यासाठी ही संस्था कार्यरत आहे. पशुपक्ष्यांसाठी कार्यरत आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं तर गुराढोरांना पाणी मिळत नाही, पशुपक्ष्यांना पाणी मिळत नाही. त्यावेळेला असंच एक मनात आलं की आपण का नाही या संस्थेद्वारे काही उपक्रम राबवायचे. आम्ही सुरू केले. तर ज्या ज्या ठिकाणी शेती आहे त्यांच्या ठिकाणी त्या शेतीमध्ये पाणी आहे म्हणजे विहिरीला पाणी आहे अशा ठिकाणी जाऊन आम्ही गावकऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांच्या आणि आमच्या संस्थेचा थोडंफार अनुदान घेऊन गुरांसाठी हौद निर्माण केली. आणि उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांना आणि प्राण्यांना पाणी मिळत आहे. महिलांसाठी पण खूप उद्योजक त्यातल्या त्यात संस्कृती ही आपली एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे डेव्हलप व्हावी यासाठी म्हणून आमची संस्था सतत कार्यरत असते. आणि आजही या साहित्य संमेलनामध्ये आम्ही ग्रंथदिंडीपासून तर लखनौरीच्या अगदी चरणावरती समर्पित असे काही दर्जेदार उपक्रम होते. त्यामध्ये माझा संत गाडगे महाराजांवरती सुद्धा एक वन ॲक्ट छोट्या मुलींनी सादर केला. त्याचप्रमाणे भारूड पण सादर करण्यात आलं आणि रिंगण सोहळा इथे सादर करण्यात आला. नवीन कलावंतांसाठी तुम्ही काय नवीन कलावंतांसाठी हेच बोलेल की आजचा मीडिया आहे हे मान्य आहे, पण कलावंतांनी आपले जे संस्कार आहे त्या संस्काराची पाठराखण करून भरपूर अभ्यास करून ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल त्या ठिकाणाचा भरपूर अभ्यास करून अगदी कमी वेळामध्ये भरपूर प्रसिद्धी व्हावी हा हेतू न ठेवता सातत्याने कलेची प्रेरणा घेऊन कलेसाठी काम करत राहावं आणि मगच तुम्हाला ते मोठं व्यासपीठ मिळेल की अगदीच काळ्या दगडावरती एक पांढरी रेघ म्हणू आपण अशासारखं होईल. पण त्यासाठी सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. कमी याच्यामध्ये खूप मोठं आपल्याला काही मिळेल अशी अपेक्षा ठेवते. आयोजन जेव्हा तुम्ही संमेलन तेव्हा तुम्हाला कोणत्या अडचणी आहेत? प्रत्येक आयोजन म्हटलं तर अडचणी येतात. खरं सांगायचं म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र करणं, त्यांची मिटिंग घेणं, आपण कशासाठी कार्य करणार आहोत हे समजावून सांगणे, त्यांच्या काही संकल्पना आहेत का, त्यांच्या डोक्यामध्ये काही आयडियाज आहेत का ते बघणं आणि त्या सगळ्यांचा एक मेलाजोला करून एकत्र करून मग तो कार्यक्रम करावा लागतो. अडचणी येतात पण अडचणी आल्यानंतर समोर कसं जायचं हेही त्या अडचणीतूनच आपल्याला शिकायला मिळतं.
सांस्कृतिक विभाग जो आहे त्यांच्या माध्यमातून कलागौरव या संस्थेला मागच्या वर्षीच्या संमेलनामुळे त्यांचं कार्य पाहून अनुदान सुद्धा महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे आणि कलागौरव ही संस्था जी आहे ती मागच्या स्वयंसेवक इतर बाकीच्या कामांना सुद्धा त्यांना हातभार लावते. प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये आपण बघतो की आपल्याला भरपूर मीटिंग घ्याव्या लागतात, परंतु हे पहिलं असं साहित्य संमेलन आहे की याची पहिली मीटिंग झाली आणि त्या पहिल्या मीटिंगमध्ये जी रूपरेषा ठरली त्याप्रमाणे आतापर्यंत आजच्या दिवसापर्यंत म्हणजे कार्यक्रमाचा आजचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवसापर्यंत एका मीटिंगच्या माध्यमातून जे नियोजन केलं त्या नियोजनाप्रमाणे हा कार्यक्रम सुरू आहे, अगदी वेळेवर सुरू आहे आणि पाहुणे मंडळी सुद्धा इथं आपल्या वेळेवर आली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपण पुष्कळदा असं बघतो की आपल्याला काम करायसाठी माणसं मिळते, स्वयंसेवक मिळत नाही, लोकांना फोन करावं लागतं. जवळपास 116 लोकांचं ते सत्कार कार्यक्रम आहे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे वाढण्याजोगे नाविन्यपूर्ण काम केलेले आहे आणि मराठी सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आणि मराठीला जे प्रोत्साहन मिळायला पाहिजे आणि जे जपवणूक त्यांनी केली ज्या साहित्याची संस्कृतीची ती त्याची प्रसिद्धी ही दूरवर पोचली पाहिजे आणि जे साहित्य आणि कवी लेखक या आहेत आणि संमेलन झाल्यानंतर याची प्रचार आणि प्रसिद्धी ही डिजिटल माध्यमातून सुद्धा होते आणि युवकांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचते. आताच या पहिल्या सत्रामध्ये एक लहानशी मुलगी होती कार्तिकी सोनवणे म्हणून, तिने खूप चांगलं भारूड इथे प्रस्तुत केलं संत गाडगे महाराजांच्या जीवनावर आणि एक पात्री प्रयोग तिने इथे करून दाखवला. असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तर हे सुद्धा कुठेतरी एका कॅमेऱ्यामध्ये आपण त्याला कलेक्ट करतो आहे आणि त्याची सुद्धा प्रसिद्धी होते आणि याच्यामुळे काय होतं की त्या लहान मुलीला प्रेरणा दुसरीकडून मिळाली, त्या लहान मुलीला पाहून इतरांना प्रेरणा मिळते. याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी बाल 3 कवी आम्हाला मिळाले, यावर्षी सुद्धा बालकवीचं स्पेशल संमेलन आहे आणि बालकवीचे 2 संमेलन आहे. पहिल्या दिवशी सुद्धा आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा संमेलन आयोजित करावं लागलं.
म्हणजे लोकांना बालकेळी मिळत नाही, इथे उलट झालेल्या जिम्मेदारी घेतात. त्याच्यामुळे आतापर्यंत तरी आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करताना, त्याची रूपरेषा ठरवताना, पाहुणे मंडळी ठरवताना, कार्यक्रमाचं स्टार्टिंग टू एंडिंग पर्यंत जी काही रूपरेषा असते त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत तरी अडथळा निर्माण झालेला नाही. आपल्यासोबत कला गौरव संस्थेचे मेंबर्स जोडले आहेत. जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल. मॅम, आपल्याला या संस्थेत किती वर्ष झाली आणि या उपक्रमामध्ये आपले काय झाले आपण काय काय करतो? आमचे वेगवेगळे उपक्रम चालतात. आम्ही मंगळागौर, डोहाळे जेवण, त्याच्यानंतर गजर विठ्ठलाचा, अभंगवाडी असे विविध कार्यक्रम आम्ही राबवतो. मॅम, मला सांगा या उपक्रमाचे मेन उद्देश काय आहे? या उपक्रमाचा मेन उद्देश असा आहे की प्रत्येकाच्या अंगात काही कलागुण असतात आणि त्या कलागुणांना प्रत्येकाला वाव मिळायला पाहिजे. आणि प्रत्येक कला ही अतिशय पूजनीय असते आणि म्हणूनच या संस्थेचं नाव कला गौरव आहे. कलेचा गौरव करणे हाच त्यांचा उद्देश आहे. युवा पिढीसाठी तुम्ही काय सांगू? युवा पिढीसाठी असं म्हणेन की प्रत्येकाला एक वे मिळत असतो. त्या वेनुसार त्यांनी स्वतःची कला निवडावी आणि त्यातूनच त्यांनी पुढे जावं आणि आपला स्वतःचा गौरव करून घ्यावा. आणि सोबतच आपल्या संस्कृती जी आहे, मराठी संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती, त्या संस्कृतीला पण पुढे जपण्यात यावं आणि ती पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जावी असा उद्देश आमच्या संस्कृतीचा. या साहित्य संमेलनाची तुमच्यामध्ये काय आहे? आजच्या काळामध्ये पाहिलं तर वाचन फारच कमी झालेलं आहे. नवीन पिढी तर मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. त्याच्यामुळे असे संमेलन जर घेतले तर निदान वाचनाला आणि वाचलं जातं पुस्तकं वाचतात आणि ते म्हणतात ना, वाचलं तर जगात. हे या साहित्य संमेलनातूनच मार्ग मिळेल. त्याच्यामुळे हे साहित्य संमेलन आम्हाला आनंद आणि या साहित्य संमेलनाचा उपयोग सर्व तरुण पिढीने घ्यावा असा आहे. या कार्यक्रमासाठी तुम्ही प्रॅक्टिस मध्ये आणि काही लावता? हो, आम्ही प्रॅक्टिस करतो, पण आमची प्रॅक्टिस अशी असते की कारण आमच्या या सगळ्या महिला वर्ग हा बिझनेस करतात, कोणी प्राध्यापक आहे, कोणी टीचर्स आहे. त्याच्यामुळे वेळात वेळ काढून आम्ही निदान 1 तास तरी प्रॅक्टिस करतो आणि आमची जी कला आहे ती आम्ही सगळ्यांना टीचर ज्या अध्यक्ष आहेत संगीताचे गाण्याचे त्यांचे खरंच धन्यवाद मानते की काहीही म्हणजे ज्या महिला वर्ग आहे त्या महिला म्हणजे आजकाल सगळ्या महिला वर्ग मागे असतात. त्यांना समोर येण्यासाठी त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहे ते बाहेर काढण्यासाठी ताईंनी जो प्रयत्न केला आहे त्याच्यासाठी खरंच तिचं अभिनंदन आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने तिचा आभार व्यक्त करतो की तिने आम्हाला एवढा मोठा मंच तिने आम्हाला उपलब्ध केला. त्याबद्दल संगीताची खूप खूप आभार. तुमच्यामध्ये या संमेलनाचे उद्देश काय? संमेलनाचं उद्देश म्हणजे प्रत्येकाचे जे नवोदित कवी आहेत, कथाकार आहेत, त्यांना हा चान्स मिळाला आणि ही जी आपली कला आहे ही नवीन पिढीपर्यंत पोहोचवल्या म्हणजे त्यांच्यामध्येही हा इंटरेस्ट येईल. मला हे सांगा, जेव्हा तुम्ही या कार्यक्रमात आले आणि प्रॅक्टिस कसं आता निरंतर चालूच असते तुमची, पण तिथे खूप अडचण निर्माण झाली? नाही, कारण आम्हाला सराव झालेला सगळ्यांचा आणि आम्ही याच्या आधी भरपूर प्रोग्राम केले. अशा प्रकारे प्रोग्राम ते आमच्या मॅडमनुसार आम्हाला हे आलेलं आहे कारण मी एक गृहिणी आहे आणि मला जेव्हा आले त्यात मला काहीच म्हणजे माहिती नव्हतं अजिबात. मला त्यांनी खूप
दिवसात तिथं वऱ्हाडी महाबोली नावाचा जो कार्यक्रम आहे हा या कार्यक्रमातून उभारलेला आहे. आणि आम्ही जे आहे कार्यक्रमातून तयार झालेला मी तुम्हाला 4 आवडीची गोष्ट सांगतो. म्हणजे कसं आहे, शेतकऱ्याची व्यथा वेदना मांडणारं हे साहित्य संमेलन आहे. म्हणजे काऊन का शामराव खाटेवर झोपला काय सांगून राहिला सगळं. मागच्या वर्षी कापसाची गंजी ठेवली भरून, भाव होता कापसाला जागी दिली इरून. मग या वर्षी सोयाबीन पेरलं, असं पाणी आलं राजा द्राक्षाला गिरलं. लहान पोरं राजा तापमान झोपला काय सांगू राजा, निसर्ग झोपला काय सांगू राजा, निसर्ग झोपला. मॅडम, याच्यामध्ये शेतकऱ्याची एवढी दयनीय अवस्था आहे आणि ह्या शेतकऱ्याला या इथून माहिती आहे का, त्यांच्या शेतीचं नुकसान होतं, नुकसानीचं काही होत नाही. पांढऱ्या काळाच्या गावामध्ये फिरते आणि गावातले पटवारी ओवारामध्ये शिरते. येणं देणं काही नाही, कापतं नुसते काय ताटाची चटणी तेलाची वाट पाय. बायकोलेबल झाली, सर्दी आणि खोकला काय सांगू राजा, निसर्ग खोकला काय सांगू राजा, निसर्ग खोकला. म्हणून आमचं शासनाला म्हणणं आहे की आता शेतकऱ्याला असा प्रश्न पडला आहे की जहर घेऊ की फाशी घेऊ, की जहर घेऊ. आपलं या याच्यामध्ये एकच झालं आहे की कसं होते की मोठे मोठे साहित्य संमेलन होते, ग्रामीण भागातल्या पोरांना तिथे संधी मिळत नाही आहे. तिथे हिरकुसतात, त्यांच्याकडे प्रतिभा आहे, लिखण्याची हे आहे, पण त्याला संधी कुठं मिळत नव्हती. म्हणून या लोकांना संधी देण्याकरता जी प्रक्रियेचं आपलं अक्षर क्रांती साहित्य संमेलन आहे. याच्यामुळं काय होऊन राहिलं की ग्रामीण भागातली ज्या बाया कधी लिहित होत्या घराच्या वळी बोलत होतं, जे मुलं कधी लिहित होते ते मुलं लिहायला लागली. गरीबाची मुलं आज तुझ्या कार्यक्रम बघितलं असं छोट्या मुलींना गाडगे मुलाची प्रतिकृती सादर केली आहे. आणि ह्या ज्या महिला तुम्ही बघितल्या साहित्य ह्या कधी घराच्या बाहेर येत नव्हत्या. या साहित्य संमेलनामध्ये आमच्या ग्रामीण साहित्य ग्रामीण भागातल्या महिलांना एक प्रकारची उत्तेजना त्यांना प्रेरणा मिळाली आणि कितीतरी लोकांचे दत्त या साहित्य युवा पिढीसाठी काय सांगेल? या युवा पिढीसाठी संदेशवंत खरं साहित्य ग्रामीण भागातलं साहित्य आहे. खरे शब्द हे ग्रामीण भागातले आहे. ही ग्रामीण भागातली मराठी भाषा आपल्याला यावर्षी अभिजात दर्जा मिळाला आहे. ही भाषा आपली लोप पावत चाललेली आहे. ती भाषा बोलायला कोणी पाहिजे, घराने खेड्यापाड्यात लोकांची भाषा बनते. हे तुले मले घाल कुठले असं म्हटलं का आपल्याला ओळखत नाही. आता तुम्हाला आपल्या भाषेची शरम लागते. काही दिवसांना आपल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आई वडिलांची शरम वाटत आहे अशी लोकांना. म्हणून ही भाषा जिवंत राहिली पाहिजे, या भाषेचा गोळवा जिवंत राहिले पाहिजे, या भाषेचे शब्द जिवंत राहिले पाहिजे. आणि या भाषेच्या मार्फत ग्रामीण भागातलं साहित्य त्यांच्या लोकांच्या मजुराच्या व्यथा असत, विद्यार्थ्याच्या व्यथा असत, शेतकऱ्याच्या व्यथा असत, शेतमजुराच्या व्यथा असत, या सगळ्या व्यथा ज्या आहेत या साहित्य संमेलनात बाहेर आल्या. आपल्यासोबत अक्षर क्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर भोसले सर उपस्थित आहेत. सर, साहित्य संमेलन आहे त्याच्या संदर्भात आम्ही हे तसं पाहिलं तर हे आमचं 3रं साहित्य संमेलन आहे. या अगोदर आमचं मृदुगंध साहित्य संमेलन हे आपल्या भैयाजी महाराज सावंगी, ताज आनंद आश्रम सावंगी इथे 2019ला झालं होतं. त्यानंतर मागील वर्षी आम्ही या ठिकाणी आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन घेतलं अक्षरक्रांतीचं. आणि यावर्षी आपलं हे 30रं आहे. परंतु अक्षरक्रांतीच्या नावानं बोलवलं साहित्यिक शिबिरी म्हणून त्या बाल साहित्यिकांना आम्ही भेट म्हणून देणार आहोत.
आणि या संमेलनासाठी आम्हाला महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी भाषा विभाग यांच्याकडून अनुदान प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आर्थिक पाठबळ आम्हाला आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे. त्याच्यामुळे आम्ही हे संमेलन अधिक चांगल्या उत्साहात आणि सर्वांचा सहभाग घेऊन एकूण 250 लोकांचा सहभाग घेतलेलं हे आमचं दुसरं संमेलन आहे. त्यानंतरचं जे संमेलन होईल शहरी भागामध्ये आमचे 2 संमेलन झाले. त्यानंतरचं परत आमचं 3रं संमेलन जे आहे ते आम्ही ग्रामीण भागामध्ये घेण्याचा आपला मानस. नवीन कलावंतांसाठी आपण आम्ही नवोदित लेखक असतील, त्यांना पुस्तक प्रकाशित करायचं असेल, आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. त्यांचं प्रकाशित झालेलं पुस्तक आम्ही त्याचा प्रकाशन सोहळा घेतो. कविता कशी लिहावी, कथा कशी लिहावी, गझल कशी लिहावी याविषयी आम्ही विविध कार्यशाळा घेतो. त्यातून त्यांना मार्गदर्शन देत असतो आणि आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शन सतत चालू असते. आणि अशा प्रकारे तो प्रगल्भ लेखक कसा होईल, प्रगल्भ साहित्यिक कसा होईल, तो समीक्षक कसा होईल, तो कथाकार कसा होईल याकडे आम्ही सातत्याने त्याच्याकडे आम्ही प्रयत्न करत असतो. आणि जो मागेल तेव्हा, जेव्हा मागेल तेव्हा आम्ही त्याला मार्गदर्शन, निःशुल्क मार्गदर्शन नवीन युवा सोशल मीडियाकडे वळलेले आहेत. त्यांची साहित्याकडे कशी आहे याबद्दल आम्ही साहित्यिक व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातूनच आम्ही 200-300 लोक एकत्रित आहोत आणि त्याच माध्यमातून आम्ही हे संमेलनाचं आयोजन अनेक लोकांपर्यंत आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून, मेसेजेसच्या माध्यमातून आमच्या मनात काय संकल्पना आहे की आम्हाला कवी संमेलन घ्यायचं आहे किंवा एखादी कार्यशाळा घ्यायची आहे तर पटापट त्याच्यावर नाव नोंदणी होती की मी या कार्यशाळेला हजर राहील. मग त्यांना ठिकाण सांगितल्या जाते आणि त्या अशा रविवारचा सुट्टीचा दिवस घेऊन मग आम्ही त्यांना एकत्रित आणून जवळजवळचे लोक म्हणजे नागपूर जिल्ह्यात विचार केला तर नागपूर जिल्ह्याच्या लोकांची चांगली कार्यशाळा होती. आम्ही ते प्रयोग केले आणि मागील कितीतरी वर्षापासून आम्ही हे प्रयोग करतो. कोरोना काळापासून आम्ही यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रयोग करत आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यापैकी जे आजचं हे जे संमेलन आहे जे आपण बघत आहात तर हा संमेलन त्याच्यातच एक आहे. संमेलन आयोजित करताना कोणत्या अडचणी आल्या? मागील वर्षी जे संमेलन आयोजित केलं आम्ही, लोक सप्ताह किंवा धार्मिक कार्यक्रम याला भरभरून देणगी देतात. पण साहित्यिक आयोजन करायचं म्हटलं की त्याच्याकडे पाठ फिरवतात, आर्थिक पाठबळ नसते. संस्था जी आहे ती काही इतकी आर्थिकरित्या सक्षम नाही आहे. मग काही लोकांकडे आम्हाला मदत मागावं लागते. मग त्यापेक्षा आम्ही मग मदत जर मागितली तर मग कसं राजकीय लोक मग ते साहित्य बाजूला राहते, त्यांचं राजकीय स्टेजवर जो वावर असतो तो साहित्याला कल देऊन ते राजकीय होऊन जातं. मग आम्ही त्यातून पर्याय काढला की लोकसहभागातून साहित्य संमेलन कसं आयोजित करता येईल. त्यामुळे मग आम्ही प्रत्येकातून साहित्यिकांनी साहित्यिकासाठी चालवलेली एक लोक चळवळ म्हणजे अक्षर क्रांती म्हणून आम्ही म्हणतो की आपणच आपल्या साहित्याचे तारून नेऊया. म्हणून आपण सर्वांनी वर्गणी गोळा करून आम्ही साहित्य संमेलन आयोजित करतो. त्याचाच भाग म्हणजे मागच्या वर्षीचे जे अक्षर क्रांती आपण आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन घेतलं हे 100% लोक वर्गणीतून झालेलं साहित्य संमेलन होतं. आपल्यासोबत कलागौरव संस्थेचे सचिव भागवत बाणे उपस्थित आहेत. जाणून घेऊया त्यांचे अनुभव आणि कार्याबद्दल. कलागौरव संस्था ही 15 वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करते. विशेषतः या साहित्य क्षेत्रामध्ये संस्था ही 3-4 वर्षात कार्य करत आहे, परंतु सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ही अनेक वर्षापासून कार्य करतात. ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात. ग्रामीण भागातील महिलांकरता ग्रामीण भागामध्ये कार्तिक महोत्सव असेल, ग्रामीण भागातील ज्या महिला असतात, लोक असतात, त्यांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून ग्रामीण भागात दरवर्षी एक महोत्सव कलागौरव संस्था असते. तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा विविध उपक्रम कलागौरव संस्थेने राबवलेले आहेत. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या प्राणी जे असतात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, गरीब मुलांकरता निःशुल्क मार्गदर्शन वर्ग आहे. असे विविध उपक्रम आहेत. वसतिगृह आहे जे गरीब विद्यार्थी त्यांच्या
त्यांच्याकरता सहाय्य करणे अशा विविध उपक्रम ही कलागौरव संस्था राबवित आहे. कलागौरव संस्थेचं एक अनुराग संगीत विद्यालय हे विद्यालय ओंकारनगरला आहे. एक कलागौरव स्टुडिओ सुद्धा ओंकारनगरला आहे. त्या संगीत विद्यालयामध्ये आजच्या घडीला कमीत कमी 80 ते 90 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये तबला आहे, वादन आहे, कॅसिओ आहे, गिटार आहे आणि शास्त्रीय संगीत आहे, सुगम संगीत आहे, असे विविध प्रकारचे शिक्षण त्या संगीत विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आहे. त्या विद्यालयामध्ये वयोगट 7 ते सेवानिवृत्तीपर्यंत सर्व विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेतात. नवीन कलावंतांसाठी तुम्ही काय सांगितलं? आणि नवीन कलावंतांना सांगतो की त्यांनी या संस्थेत जुळावं. त्यामुळे त्यावेळी त्यांना संस्थेची माहिती मिळेल आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध होईल किंवा त्या आमच्या कलागौरव संस्थेची संगीत क्षेत्रात जे कार्य करत आहे मग संगीत क्षेत्रामध्ये कलावंतांना कोणकोणत्या संधी आहे किंवा कुठे आता शासनाने विविध उपक्रम कलावंतांकरता राबवलेले आहेत किंवा पेन्शनची योजना आहे. त्या सगळ्या योजनांची माहिती त्यांना मिळत नाही आणि हे गरजू लोक आहेत जे ग्रामीण भागातील कलावंत त्यांच्यामध्ये फार कला आहे परंतु ते जगासमोर आलेले नाहीये. त्यांना समोर आणण्याचं कार्य ही कलागौरव संस्था करते आणि त्यांचा फायदा त्यांना मिळावा. असे काही कलावंत ज्यांना काहीच कला आहे जाणीव नसते परंतु त्याचा शासनाचे जे लाभ आहे ते मी घेतात म्हणजे खरंच गरजू आहे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही आणि त्या खरंच जे खरे गरजू आहे जे खरे कलावंत आहे त्यांना तो लाभ घेऊन देण्याचं कार्य ही कलागौरव संस्था निरंतर करते. संमेलनाची नवीन प्रारंभ तुमच्या इकडे कशी मानतात? नवीन प्रयोगमध्ये गेल्या वर्षी आमचं हे पहिलं साहित्य संमेलन होतं आणि गेल्या वर्षी सुद्धा चांगल्या प्रमाणात आम्हाला सहभाग मिळाला आणि जे साहित्यिक होते बरेच साहित्यिकांचं प्रकाशन झालं होतं आणि यावर्षी परंतु गेल्या वर्षी आम्हाला आर्थिक अडचण फार जाणवली होती परंतु यावर्षी महाराष्ट्र शासनाने आम्हाला 5 लाख रुपये अनुदान दिलं आणि त्या अनुदानातून आणि संस्थेच्या मेंबर हे त्या सहयोगातून यावर्षीचं जे साहित्य संमेलन आहे अक्षर साहित्य संमेलन चांगल्या प्रमाणात आम्ही साजरं करतो. नागपुरात रंगलेल्या दुसऱ्या अक्षर साहित्य संमेलनामध्ये रसिकांमध्ये एक उत्साह पाहायला मिळाले. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे मान्यवर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कलावंतांना सन्मानित सुद्धा करण्यात आले. या संमेलनाद्वारे कलावंतांना आणखी चांगली संधी मिळणार आहे असे या कार्यक्रमाद्वारे स्पष्ट झाले आहे. कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 नागपूर. This video is sponsored by Shivam Jewelers. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.